नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅटलिस्ट केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांची या ठिकाणी स्वागत आहे. आज आपण एक टॉपिक पाहणार आहोत, क्लास 8 CBSEचा पर्टिक्युलेट नेचर्स ऑफ मॅटर. मॅटरचे जे काही पर्टिक्युलर नेचर आहे, ओके, पर्टिक्युलेट नेचर ऑफ मॅटर, तर त्याचा आपण आता हा व्हिडिओ या ठिकाणी करणार आहोत. तर सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे CBSE क्लास 8चा. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ओके, आपण आता पाहणार आहोत जे काही मॅटरचं क्लासिफिकेशन आहे, ती क्लासिफिकेशन सर्वात फर्स्ट की व्हॉट इज मॅटर, मॅटर काय आहे. ओके, आपली जी केमिस्ट्रीची डेफिनेशन आहे, तर केमिस्ट्रीच्या डेफिनेशनमध्ये मॅटरच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीजचा आपल्याला स्टडी करावं लागतं है ना. केमिस्ट्री डेफिनेशन आहे, केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटरच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा आपल्याला काय करायचं रे, स्टडी करायचा. तर मला सांगा मित्रांनो, मॅटर म्हणजे काय सर्वात पहिले. ओके, एनिथिंग विच इज प्रेझेंट इन द युनिवर्स विच हॅव डेफिनाइट पर्टिक्युलर मास. त्याला काही डेफिनाइट मास आहे, पर्टिक्युलर मास आहे, ती कोणतीही गोष्ट असेल या युनिवर्समध्ये, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, मॅटर म्हणतो. आणि या मॅटरचा आपल्याला स्टडी करायचा. तर जर आपण फिजिकल फॉर्म पाहिले मॅटरचे, तर मॅटरचे 3 फिजिकल फॉर्म आहेत. कोणकोणते आहेत मित्रांनो? फर्स्ट, मॅटर कोणत्या फॉर्म मध्ये असतं, ते असतं सॉलिड फॉर्म मध्ये. ओके, सेकंड जे आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये असतं, तर ते असतं लिक्विड फॉर्म मध्ये. आणि थर्ड मॅटर जे हे कोणत्या फॉर्म मध्ये, तर हे गॅसेस फॉर्म मध्ये. म्हणजे जे काही मॅटरच्या फिजिकल स्टेट आहेत, ते त्या मॅटरच्या 3 फिजिकल स्टेट आहेत. ओके, एक आहे सॉलिड, एक आहे लिक्विड आणि एक आहे गॅसेस. तर या प्रत्येक स्टेटला एक वेगळ्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. ओके, जसं आपण मॅटरला काय म्हटलं की एनिथिंग विच इज प्रेझेंट इन द युनिवर्स विच हॅव डेफिनाइट मास और पर्टिक्युलर मास. ज्याला एक पर्टिक्युलर मास आहे, ती गोष्ट म्हणजे मॅटर. ओके, त्याच्यानंतर मग सॉलिड कशाला म्हणायचं, तर ज्याला पर्टिक्युलर मास आहे, पर्टिक्युलर मास आहे. ओके, सेकंड, पर्टिक्युलर मीन्स डेफिनाइट व्हॉल्यूम आहे, डेफिनाइट व्हॉल्यूम आहे म्हणजे त्याचं व्हॉल्यूम फिक्स आहे. ओके, ज्याचं मास फिक्स आहे, व्हॉल्यूम फिक्स आहे. आणि थर्ड, ज्याचं शेप पण फिक्स आहे, डेफिनाइट शेप. ओके, ज्याला डेफिनाइट शेप आहे म्हणजे त्याचा शेप पण काय रे, फिक्स आहे, त्याला आपण काय म्हणतो, सॉलिड. ह्या जर 3 प्रॉपर्टीज ज्या ज्या कंपाऊंड्स मध्ये या 3 प्रॉपर्टीज असतील, त्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, सॉलिड कंपाऊंड्स म्हणतो. ओके, नेक्स्ट आहे लिक्विड. लिक्विड म्हणजे काय, ज्या पर्टिक्युलर, ज्याला पर्टिक्युलर काय मास आहे, पर्टिक्युलर मास आहे. ओके, ज्याला पर्टिक्युलर काय रे, व्हॉल्यूम आहे, पर्टिक्युलर व्हॉल्यूम आहे. पर्टिक्युलर मीन्स डेफिनाइट व्हॉल्यूम आहे. ओके, आणि थर्ड, इनडेफिनाइट शेप. इनडेफिनाइट शेप म्हणजे त्याचा शेप फिक्स नाही. यामध्ये शेप फिक्स आहे, व्हॉल्यूम फिक्स आहे आणि मास पण काय फिक्स आहे. पण ज्यामध्ये मास फिक्स आहे, व्हॉल्यूम फिक्स आहे, पण त्याचा शेप फिक्स नाही. हा जो शेप आहे हा फिक्स आहे का, नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण जर एखाद्या कंटेनर मध्ये टाकलं, आपण 1 लिटर पाणी घेतलं आणि आपण 2 लिटरच्या कंटेनर मध्ये टाकलं, तर ते जे 1 लिटर आहे बॉटमचं साईड, ओके, तेवढी ते काय करणार आहे, ऑक्युपाय करणार आहे. आणि ज्या कंटेनर मध्ये टाकलं त्या कंटेनरचा ते शेप घेणार आहे. ओके, त्याला मास पर्टिक्युलर आहे, फिक्स मास आहे. ओके, त्याचं व्हॉल्यूम फिक्स आहे, 1 लिटर तेवढं व्हॉल्यूम ते ऑक्युपाय करणार आहे. पण त्याचा शेप फिक्स आहे का, नाही. तुम्ही त्याला जर ग्लासमध्ये टाकलं तर ग्लासचा शेप घेणार, तुम्ही त्याला एखाद्या पातेल्यामध्ये टाकलं तर पातेल्याचा शेप घेणार, तुम्ही त्याला एखाद्या बकेटमध्ये टाकलं तर बकेटचा शेप घेणार आहे. म्हणजे तेवढं जे पर्टिक्युलर व्हॉल्यूम आहे तेवढं ते ऑक्युपाय करणार आहे आणि त्याचा शेप फिक्स नाही. तुम्ही ज्या ज्या कंटेनरमध्ये त्याला ऍड करणार, त्या कंटेनरचा तो शेप काय करणार आहे, ऑक्युपाय करणार. म्हणजे त्याला पर्टिक्युलर मास आहे, पर्टिक्युलर व्हॉल्यूम आहे, पण पर्टिक्युलर शेप नाही, इनडेफिनाइट शेप आहे त्याचा. ओके, त्याचा शेप फिक्स नाही, त्याचा शेप काय होतो, चेंज होतो. ओके, गॅसेस जर कंपाऊंड कन्सिडर केलं तर त्याला मास काय रे, पर्टिक्युलर म्हणजे डेफिनाइट मास आहे. डेफिनाइट काय आहे त्याचं, मास, डेफिनाइट मास आहे. ओके, सेकंड, पण त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते डेफिनाइट आहे का, नाही.
इनडेफिनेट व्हॉल्यूम, त्याचं व्हॉल्यूम डेफिनेट नाही. थर्ड, त्याचा शेप पण डेफिनेट नाही. ओके, शेप पण फिक्स नाही, शेप फिक्स नाही, फक्त त्याचा मास फिक्स आहे. ओके, पण त्याचा व्हॉल्यूम आणि शेप फिक्स नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 1/2 लिटर जर गॅस घेतला आणि तुम्ही त्याला 5 लिटरच्या कंटेनरमध्ये ऍड केलं तर तो 5 लिटरचं कंटेनर पूर्णपणे काय करणार रे, ऑक्युपाय करणार. कारण तो रॅन्डमली कंटिन्यू इकडे तिकडे फिरत असतो, तो कम्प्लिटली डिसऑर्डर फॉर्म मध्ये असतो. म्हणजे त्याला पर्टिक्युलर व्हॉल्यूम नाही, त्याला पर्टिक्युलर शेप नाही. ज्या कंटेनर मध्ये टाकलं त्या कंटेनरचा शेप घेणार तो, किंवा त्याचं जे पूर्ण व्हॉल्यूम आहे ते पूर्ण व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार. जरी त्याचं व्हॉल्यूम 1/2 लिटर असेल तर ते 5 लिटरचं कंटेनर पूर्णपणे काय करणार, ऑक्युपाय करणार. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या रूम मध्ये जर अगरबत्ती लावली तर ती अगरबत्ती काय करणार, तो जो धुवा आहे, जो स्मोक आहे, ते पूर्णपणे जी रूम आहे ती पूर्ण रूम ऑक्युपाय करणार. म्हणजे कंटिन्यू रिव्हॉल्व होत होत खालीवर खालीवर पूर्ण डायरेक्शन आहे ना, तर तो पूर्ण रूम मध्ये फिरून जाणार. ओके, म्हणजे त्याचं आपण डिफ्युजन म्हणतो, त्याचं डिफ्युजन होणार आहे कम्प्लिटली, आणि पूर्ण रूम जी आहे ती काय करणार, तो ऑक्युपाय करणार. ओके, म्हणजे ही झाली सॉलिडची प्रॉपर्टीज, ही झाली लिक्विडची प्रॉपर्टीज, आणि ही झाली गॅसेसची प्रॉपर्टीज. ओके, सॉलिड म्हणजे काय रे, ज्याचं पर्टिक्युलर मास आहे, फिक्स मास आहे, फिक्स व्हॉल्यूम आहे आणि फिक्स शेप आहे. डेफिनाइट व्हॉल्यूम, डेफिनाइट शेप, ह्या 3 प्रॉपर्टी ज्या याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो, सॉलिड. ज्याला पर्टिक्युलर मास आहे, पर्टिक्युलर व्हॉल्यूम आहे, पण त्याचा जो शेप आहे तो इनडेफिनाइट आहे, म्हणजे तो पर्टिक्युलर नाही, तो फिक्स नाही. ओके, तो चेंज होऊ शकतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो, लिक्विड कंपाऊंड्स. म्हणजे लिक्विड तुम्ही ज्या ज्या कंटेनर मध्ये टाकणार त्या कंटेनरचं तो व्हॉल्यूम काय करणार, ऑक्युपाय करणार. पण जर 5 लिटरच्या कंटेनरमध्ये 1 लिटर लिक्विड टाकलं तुम्ही तर तो फक्त बॉटमची एक लिक्विड जी स्पेस आहे तेवढी स्पेसच ऑक्युपाय करणार, कम्प्लीट स्पेस ऑक्युपाय करणार नाही. पण गॅसेसमध्ये काय होतं, गॅसेसमध्ये त्याचं मास जे आहे हे फिक्स आहे. ओके, मास फिक्स आहे, पण त्याचं व्हॉल्यूम बदलतं. तो पूर्णपणे जर 1 लिटर जरी असेल गॅस तर तुम्ही 5 लिटर कंटेनरमध्ये टाकला तर पूर्ण 5 लिटरचं कंटेनर तो ऑक्युपाय करणार. ओके, जो शेप आहे तो शेप पण काय करणार, ते चेंज करत राहणार. त्याचा शेप फिक्स राहणार नाही, तो शेप पण काय करत राहणार, ते चेंज करत राहणार. ओके, म्हणजे यामध्ये व्हॉल्यूम, मास फिक्स आहे पण व्हॉल्यूम आणि शेप फिक्स नाही. यामध्ये व्हॉल्यूम फिक्स आहे, मास फिक्स आहे पण शेप फिक्स नाही. यामध्ये मास फिक्स आहे, व्हॉल्यूम फिक्स आहे आणि शेप फिक्स आहे. ओके, ज्याला म्हणतात सॉलिड कंपाऊंड. ज्यामध्ये मास, व्हॉल्यूम फिक्स आहे, शेप फिक्स नाही, त्याला म्हणतात लिक्विड कंपाऊंड. ज्यामध्ये मास फिक्स आहे, व्हॉल्यूम फिक्स, व्हॉल्यूम चेंज होतो आणि शेप चेंज होतो, त्याला म्हणतात गॅसेस कंपाऊंड. आणि हे जे कंपाऊंड्स आहेत, गॅसेस कंपाऊंड्स आहेत, लिक्विड्स कंपाऊंड्स आहेत, किंवा अदर कंपाऊंड्स आहेत, तर हे कंटिन्यू एकमेकांमध्ये काय होतात, तर एक्सचेंज होतात. तर यांच्यासाठी पर्टिक्युलर काय आहेत, एनर्जी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या एनर्जी या ठिकाणी वर्क करतात. फॉर एक्झाम्पल, आता आपला कंपाऊंड सॉलिड आहे आणि सॉलिडचं आपल्याला लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करायचं. सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करायचं, सॉलिडला आपण लिक्विडमध्ये कन्व्हर्ट करायला लागलो, सॉलिड कंपाऊंड्स याला लिक्विडमध्ये कन्व्हर्ट करायचं, किंवा लिक्विडचं आपल्याला सॉलिडमध्ये कन्व्हर्ट करायचं. तर सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करतो आपण, त्यालाच काय म्हणतो, सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करतो त्याला आपण म्हणतो मेल्ट. काय म्हणतो त्याला आपण, मेल्टिंग पॉइंट्स. ओके, हा झाला मेल्टिंग पॉइंट्स, ज्यामध्ये सॉलिडचं रूपांतर कशामध्ये होतं रे, लिक्विड्स मध्ये. फॉर एक्झाम्पल, बर्फ असेल, बर्फाला आपण थोडंसं फ्रीजच्या बाहेर जर काढलं, त्याला थोडीशी गरम हवा लागली तर त्यावेळेस त्याचं काय होतं, मेल्टिंग व्हायला लागतं. आणि मेल्टिंग व्हायला लागतं म्हणजेच बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये व्हायला लागतं, त्याला म्हणतो आपण मेल्टिंग पॉइंट्स. ओके, मग आता बर्फ, सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं म्हणजे तो मेल्टिंग पॉइंट्स आहे. ओके, आणि लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये होतं त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रीजिंग पॉइंट्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, फ्रीजिंग पॉइंट्स. ओके, तर ज्यावेळेस लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये व्हायला लागतं त्याला म्हणतो आपण फ्रीजिंग पॉइंट्स. तसंच डायरेक्ट सॉलिड जो कंपाऊंड हा सॉलिड कंपाऊंड डायरेक्टली गॅसेसमध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो. सॉलिड कंपाऊंड गॅसेसमध्ये कन्वर्ट होतो. फॉर एक्झाम्पल, आपण नॅफ्थेलिन बॉल्स पाहतो, म्हणजे डांबर गोळ्या, कापूर, अगरबत्ती, हे जे कंपाऊंड्स आहेत यांचं सॉलिडचं रूपांतर डायरेक्टली कशामध्ये होतं रे, गॅसेसमध्ये होतं. त्या एनर्जीला म्हणतो आपण सब्लिमेशन एन्थाल्पी. त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, सब्लिमेशन एन्थाल्पी. ओके, त्याला म्हणतात सब्लिमेशन. म्हणजे ज्यामध्ये सॉलिड कंपाऊंड्स आहे, सॉलिड कंपाऊंडचं रूपांतर डायरेक्टली गॅसेसमध्ये होतं, सॉलिडचं रूपांतर जर गॅसेसमध्ये होत असेल तर त्याला आपण म्हणतो सब्लिमेशन एन्थाल्पी. त्या एन्थाल्पीला आपण काय म्हणतो, सब्लिमेशन एन्थाल्पी. सेम तसंच आहे, गॅसेस कंपाऊंड्स असेल आणि गॅसेस कंपाऊंडचं रूपांतर डायरेक्ट जर सॉलिडमध्ये होत असेल तर त्याला आपण म्हणतो डिपोजिशन. काय म्हणतो आपण त्याला, डिपोजिशन. डिपोजिशन मध्ये काय होतं, जो काही गॅसेस कंपाऊंड्स असेल, ओके, गॅसेस फॉर्म मध्ये असेल तर त्या गॅसेस फॉर्मचं रूपांतर कशामध्ये होतं रे,
सॉलिड फॉर्म मध्ये होतं. गॅसेसचं रूपांतर सॉलिड फॉर्म मध्ये होणे त्यालाच म्हणतात डिपोजिशन. काय म्हणतात त्याला? डिपोजिशन. म्हणजे गॅसेसचं रूपांतर जर सॉलिड मध्ये झालं तर त्याला डिपोजिशन म्हणतात. सॉलिडचं रूपांतर जर गॅसेस मध्ये झालं तर त्याला म्हणतात सब्लिमेशन. ओके, नॅफ्थलिन्स बॉल वगैरे. सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये होणे त्या प्रोसेसला म्हणतात मेल्टिंग. लिक्विडचं रूपांतर सॉलिड मध्ये होणे त्याला म्हणतो आपण फ्रीजिंग. ओके, सेम लिक्विडचं रूपांतर गॅसेस मध्ये होतं. लिक्विडचं रूपांतर काय होतं? गॅसेस मध्ये, किंवा गॅसेसचं रूपांतर काय होतं? लिक्विड मध्ये होतं. तर गॅसेसचं रूपांतर जर लिक्विड मध्ये होत असेल तर त्याला म्हणतात कंडेन्सेशन. काय म्हणतात त्याला? कंडेन्सेशन. गॅसेसचं रूपांतर होतं लिक्विड मध्ये. गॅसेसचं रूपांतर लिक्विड मध्ये ज्या स्टेट मध्ये होतं, ओके, गॅसेस टू लिक्विड हे जे कन्व्हर्जन आहे या कन्व्हर्जनलाच काय म्हणतात? कंडेन्सेशन प्रोसेस. ओके, तो झाला कंडेन्सेशन एन्थाल्पी. पण कधी कधी काय होतं? लिक्विडचं रूपांतर गॅसेस मध्ये होतं. लिक्विडचं रूपांतर गॅसेस मध्ये होतं त्यालाच काय म्हणतो आपण? बॉइलिंग पॉइंट्स. म्हणजे एखाद्या लिक्विडला आपण उकळलं, ओके, उकळलं त्यावेळेस बुडबुडे निघतात. तर बुडबुडे कशामुळे निघतात रे? त्या सगळ्या टेम्परेचर, त्या सगळ्या पाण्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस बनतं का? नाही. फक्त जे बॉटमचं पाणी आहे, फॉर एक्झाम्पल आता हे कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये हे जे बॉटमचं पाणी आहे, ओके, तर हे बॉटमचं पाण्याचं टेम्परेचर फक्त काय असतं रे? 100 डिग्री सेल्सिअस. आणि 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झाल्यामुळे हे बॉटमचं जे पाणी आहे याचं रूपांतर कशात होतं? गॅसेस मध्ये. आणि गॅसेस वरती यायला लागतात म्हणून त्या उकळ्या फुटतात, म्हणजे बबल्स फॉर्म होतात. ओके, म्हणजे आपण एखाद्या वेळेस नळीने पाणी जरी फुकलं तरी त्या ठिकाणी काय होतं? उकळल्याने होतं ना, बबल्स फॉर्म होतात ना. तर रिझन ते हे काय, की हे जे बॉटम आहे, हे बॉटम साईड हे 100 डिग्री सेल्सिअस बनलेलं असतं आणि याचं रूपांतर कशामध्ये होतं? गॅसेसमध्ये होतं. आणि गॅसेसमध्ये रूपांतर झाल्यामुळे ते गॅस जो आहे तो वरती येतो आणि गॅस वरती आल्यामुळे त्यामध्ये बबलचं फॉर्मेशन होतं. ओके, तर त्याला म्हणतो आपण बॉइलिंग पॉइंट. पण कधी कधी काय होतं? आता तुम्ही पाहिलं यावर्षी बऱ्याच धरणामधलं पाणी काय झालं होतं? कमी झालं होतं. कशामुळे कमी झालं होतं? ड्यू टू इव्हॉपरेशन. ओके, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर नाही, 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत यावर्षी उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर गेलं होतं. 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेल्यामुळे काय झालं होतं? जे काही डॅम आहेत त्या डॅम मधल्या पाण्याचं झालं होतं बाष्पीभवन. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो? इव्हॉपरेशन. इव्हॉपरेशन झालं होतं. इव्हॉपरेशन इज द प्रोसेस विच इज बिलो दी बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर. ओके, इव्हॉपरेशन प्रोसेस कुठे होते? बिलो दी बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर. म्हणजे पाण्याचं रूपांतर वाफेत होतं किती? 100 डिग्री सेल्सिअसला. पण कधी कधी 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी टेम्परेचरला पण पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतं? वाफेमध्ये होतं. तर त्या टेम्परेचरला आपण, त्या प्रोसेसला काय म्हणतो? इव्हॉपरेशन. म्हणजे दोन टाईपच्या प्रोसेस होतात. एक असते बॉइलिंग पॉइंट्स, एक असतं बॉइलिंग पॉइंट्स. म्हणजे जे काही लिक्विड फॉर्म आहे त्या लिक्विड फॉर्मचं रूपांतर गॅसेस मध्ये होतं त्याला आपण काय म्हणतो? बॉइलिंग पॉइंट्स म्हणतो. पण कधी कधी काय होतं की बॉइलिंग पॉइंट्स 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर बनत नाही. फॉर एक्झाम्पल यावर्षी उन्हाळ्यात 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर नव्हतं. 43, 45, 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर गेलं असेल. 50 पण नाही, 45 पर्यंत गेलं असेल. तर थोडंसं वातावरण दमट झालं होतं. वातावरण दमट झाल्यामुळे काय झालं? जे काही धरणातलं पाणी होतं ते गरम झालं आणि गरम झाल्यामुळे त्याचं रूपांतर व्हेपरमध्ये झालं. आणि ते व्हेपरच्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो रे? इव्हॉपरेशन. काय म्हणतो? इव्हॉपरेशन. म्हणजे इव्हॉपरेशन ही जी प्रोसेस आहे, इव्हॉपरेशन ही जी प्रोसेस आहे, ही इव्हॉपरेशन प्रोसेस कधी होते? बिलो 100 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जरी कमी टेम्परेचर असेल तरी त्याचं रूपांतर वाफेत होणे त्यालाच म्हणतो आपण इव्हॉपरेशन. यावर्षी डॅम मधलं जे पाणी आहे ते कशामुळे कमी झालं? ड्यू टू इव्हॉपरेशन प्रोसेस. ओके, आणि समुद्रामध्ये ही इव्हॉपरेशन प्रोसेस कंटिन्यू होती. इव्हॉपरेशन प्रोसेस होते त्यामुळेच आपल्या इकडे काय पडतो? पाऊस पडतो. हे खूप मोठं जलचक्र आहे. ओके, तर पाऊस पडण्याची जी प्रोसेस आहे त्यामध्ये ह्या ज्या प्रोसेस आहे ह्या खूप इम्पॉर्टंट असतात. इव्हॉपरेशन असेल, काही ठिकाणी कंडेन्सेशन होतं. ओके, बऱ्याच ठिकाणी आहे ना फ्रीजिंग पॉइंट्स पण होतं. म्हणजे आता जर आपण जेवढं वरती गेलो, ओके, उंच गेलो तर उंच गेल्याच्या नंतर काय होतं? टेम्परेचर कमी व्हायला लागतं. ओके, खूप कमी टेम्परेचर असतं. त्या ठिकाणी जे असतं पाणी हे कोणत्या फॉर्म मध्ये, जे क्लाउड्स आहेत कोणत्या फॉर्म मध्ये असतात? काही ठिकाणी आईसच्या फॉर्म मध्ये पण असतात. बर्फ एकमेकांवर घासतात त्यामुळे ते साऊंड जनरेट होतात. ओके, बऱ्याच त्यामध्ये प्रोसेस असतात. तर जनरली ह्या प्रोसेस पण त्यामध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे लिक्विडचं रूपांतर गॅसेसमध्ये होण्यासाठी दोन प्रोसेस असतात. एक बॉइलिंग पॉइंट ऍट 100 डिग्री सेल्सिअस अँड एक इव्हॉपरेशन बिलो 100 डिग्री सेल्सिअस. ओके, बिलो 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे बिलो बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर जी प्रोसेस होते त्याला म्हणतात इव्हॉपरेशन. आणि जी 100 डिग्री सेल्सिअसला म्हणजे बॉइलिंग पॉइंट्सला होते त्याला म्हणतात बॉइलिंग पॉइंट्स. ओके, म्हणजे लिक्विड टू गॅस वन प्रोसेस बाय बॉइलिंग पॉइंट्स
अँड 1 बाय इव्हॉपरेशन. ओके, इव्हॉपरेशननं पण लिक्विडचं रूपांतर गॅसेसमध्ये होतं आणि बॉइलिंग पॉइंट्सनं पण लिक्विडचं रूपांतर गॅसेसमध्ये होतं. आणि गॅसेसचं रूपांतर लिक्विडमध्ये कन्वर्ट करतो आपण, त्याला म्हणतो आपण कंडेन्सेशन प्रोसेस. त्याला काय म्हणतो? कंडेन्सेशन प्रोसेस. म्हणजे आपण जर समजा पाहिलं, एखाद्या दिवस पातेलं आपण गरम केलं, पाणी असेल त्यावरून काहीतरी झाकण वरतून ठेवलेलं असेल आणि आपण एकदम काय करतो रे, ते पातेलं काढून घेतो. ते झाकण पातेल्यावरलं जे झाकण असतं ते आपण काढून घेतो आणि जसं ते झाकण काढतो लगेच त्या झाकणाचं पाणी खाली पडायला लागतं. का पडायला लागतं? कारण अगोदर ते खूप जास्त हिटेड असतं आणि जसं तुम्ही त्याला वरती ओपन करता तसं त्याला जी थंड हवा लागते आणि थंड हवा लागल्यामुळे ते जे काही व्हेपर आहेत त्या व्हेपरचं रूपांतर लगेच कशामध्ये होतं? लिक्विडमध्ये. जसं की आपण म्हणतो ना, थंड हवा लागली ढगांना तर पाऊस पडतो. ओके, ती पण एक सेम प्रोसेस आहे. तर त्यामध्ये कंडेन्सेशन प्रोसेस परफॉर्म होते. म्हणजे जर गरम वाफेला जर थंड हवा लागली तर त्या वाफेचं रूपांतर कशामध्ये होतं? पाण्यामध्ये होतं. त्याला म्हणतात कंडेन्सेशन प्रोसेस. तर हे जे काही मॅटर आहे हे 3 टाईपमध्ये, कोणकोणत्या? सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. आणि याचं जे इंटर कन्व्हर्जन होतं तर ते इंटर कन्व्हर्जनसाठी ह्या वेगवेगळ्या काय ते एनर्जी आहे. मॅटर म्हणजे काय? ज्याला पर्टिक्युलर मास आहे, त्या सगळ्या गोष्टी युनिव्हर्स मधल्या त्याला आपण काय म्हणतो? मॅटर. मग त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीजनुसार, जसं की व्हॉल्यूम असेल, शेप असेल आणि मास असेल, याच्यानुसार त्यांचे 3 टाईप पडतात: सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. ज्याला मास फिक्स आहे, ज्याचं व्हॉल्यूम फिक्स आहे, ज्याचा शेप फिक्स आहे, त्याला आपण सॉलिड म्हणतो. आणि सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये होण्यासाठी जो पॉइंट असतो त्याला म्हणतात मेल्टिंग पॉइंट्स. लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये होण्यासाठी जो पॉइंट असतो त्याला म्हणतात फ्रीजिंग पॉइंट्स. ओके, लिक्विड लिक्विड कशाला म्हणायचं? ज्याचं पर्टिक्युलर मास आहे, डेफिनाइट मास आहे, फिक्स मास आहे. ओके, ज्याचं व्हॉल्यूम फिक्स आहे पण ज्याचा शेप फिक्स नाही. ज्या कंटेनरमध्ये तुम्ही त्याला ऍड केलं त्यानुसार तो शेप काय करणार? चेंज करणार. ओके, त्याला आपण काय म्हणतो? लिक्विड. लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये होण्यासाठी फ्रीजिंग पॉइंट्स आहे. लिक्विडचं रूपांतर गॅसेसमध्ये होण्यासाठी बिलो 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे बिलो बॉइलिंग पॉइंट्स इव्हॉपरेशन होतं, है ना. अबव बॉइलिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स टेम्परेचर काय होतं? बॉइलिंग पॉइंट्स मध्ये त्याचं रूपांतर गॅसेसमध्ये होतं. ओके, आणि गॅसेसचं रूपांतर लिक्विडमध्ये होणाऱ्या प्रोसेसला आपण म्हणतो कंडेन्सेशन. म्हणजे आपण त्याला थोडंसं काय करतो? थंड करतो. ओके, सॉलिडचं रूपांतर डायरेक्टली गॅसेसमध्ये होतं त्याला आपण सब्लिमेशन म्हणतो आणि गॅसेसचं रूपांतर डायरेक्टली सॉलिडमध्ये होतं त्याला आपण डिपोजिशन म्हणतो. गॅसेस म्हणजे काय? ज्याचं मास फिक्स आहे पण ज्याचं व्हॉल्यूम फिक्स नाही आणि ज्याचं शेप फिक्स नाही त्याला आपण काय म्हणतो? गॅसेस म्हणतो. तर मित्रांनो, हा 8वीचा जे काही मॅटर आहे त्याचा एक छान असा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे. पर्टिक्युलर्स ऑफ मॅटर एकदम सोपा टॉपिक आहे आणि छान टॉपिक आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या एनर्जीचा आपल्याला अभ्यास करायला भेटतो आणि वेगवेगळ्या स्टेट ज्या आहेत मॅटरच्या, ओके, त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा जो टॉपिक आहे, ज्या आपल्या विद्यार्थ्यांना, ज्या आपल्या मित्रांना हा टॉपिक थोडासा हार्ड जातो त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा टॉपिक नक्की शेअर करा. थँक्यू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.